राधे राधे, हरे कृष्णा. अनुसखीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लड्डू गोपाल यांच्यासाठी सिंहासन पाहणार आहोत. मी इथे एक बॉक्स घेतलेला आहे रिकामा. तुम्ही कुठल्याही साईजचा बॉक्स इथं घेऊ शकता. त्याला आपल्याला सील करून घ्यायचं आहे चारी बाजूने. त्यानंतर मी इथं पर्पल कलरचा एक चार्ट पेपर घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही कलरचा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्याला आपल्याला बॉक्सच्या साईजनुसार मार्जिन करून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित स्केलच्या मदतीनं मी इथं हे करून घेत आहे. त्याला नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी इथं कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला बॉक्सच्या साईजनुसार त्याचे कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे करून, जेणेकरून आपल्या बॉक्सला चार्ट पेपर हा व्यवस्थित फिक्स होईल. हे अशा प्रकारे मी मार्जिन करून घेत आहे आणि ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. फक्त त्याचे कॉर्नर इथं कट करत आहे मी आणि चारी कोपऱ्याचे हे करून घ्यायचे आहे, आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे. आणि ते मी आता फॅब्रिक ग्लूच्या मदतीने बॉक्सला चार्ट पेपर लावून घेत आहे. इथं एकदम प्लेन करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे मी लावून घेतलं आहे इथं. त्यानंतर एक प्लेन मी हे घेतलेलं आहे. बॉक्सचा एक साईड कट करून घेतलेली आहे मी. तो प्लेन राहू द्या तो सरफेस, जेणेकरून त्यावरती आपल्याला वर्कचं काम करता येईल. हा पार्ट आपल्याला बॅक साईडला येणार आहे, त्याची आपण मार्जिन करून घेऊयात अशा प्रकारे. मी आता स्केलच्या मदतीने व्यवस्थित लाईन मारून घेत आहे यावरती. आणि ते ॲक्युरेट आपल्याला साईज चेक करायची आहे. इथे मी लक्षात राहण्यासाठी सेंटीमीटर सुद्धा लिहून ठेवत आहे. त्यानंतर आपल्याला या लाईनच्या सेंटीमीटर एकदम सेंटरमध्ये एक लाईन हे करून घ्यायची आहे, आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे एक लाईन काढून घ्यायची आहे आपल्याला यावरती पण. आणि त्यानंतर आपल्याला हे ट्रायंगल शेपमध्ये लाईन जोडून घ्यायची आहे लॉंगवाली. आणि हे त्याप्रकारे मी मोराचा असा ड्रॉइंग केलेली आहे पेन्सिलने आणि त्याच साईजची मी कट करून घेत आहे. हा एक नोटबुकचा पेज घेतला आहे मी, त्यावरती हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हा खालचा कोयरीचा भाग आहे. नंतर त्यांच्या चेहऱ्याचा पण भाग अशा प्रकारेच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी याला ग्रीन कलरचं ग्लिटर शीट लावून घेतलं आहे कट करून ॲक्युरेट. तुम्ही अगोदर ग्लिटर शीट लावून नंतर कटही करू शकता. त्यानंतर मी इथं एक हे घेतलेलं आहे आणि आपल्याला बॉक्सच्या 3 बाजू आपल्याला ह्याला हे करायचे आहे. ग्लिटर शीट लावून घेत आहे मी. हे अशा प्रकारे मी एक साईड इथं ब्लू कलरची लावलेली, एक साईड ओपन ठेवायची आहे आपल्याला. दुसरा आपला त्यावरती हे करायचं, बॅक साईडचा हा ओपन हा भाग तो येणार आहे एक साईडला आपल्याला. हे अशा प्रकारे डिझाईन येणार आहे तिथं मोराचे. आणि मी हे ट्रायंगल कट करून घेत आहे. जिथून आपण लाईन काढली आहे तिथून हे अशा प्रकारे मी कट करून घेतलं आहे. इथे मी पिंक कलरचं ग्लिटर शीट लावत आहे. कट करून घेतला आहे मी तोही. आणि हा खालचा तसाच ठेवलेला आहे तो, कारण आपल्याला बॉक्सला चिटकवण्यासाठी ठेवला आहे. त्यानंतर मी त्यांच्या चेहऱ्याचा मोराचा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तो एका नोटबुकच्या पेजवरती मी हे करत आहे. हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले दोन्ही पार्ट ॲक्युरेट येतील. आणि त्यांचा जो तुरा असतो तो पण मी इथं हे करून घेत आहे, ड्रॉ करून घेत आहे. हे साधा नोटबुकचं पेज आहे आपलं, त्यावरती मी हे करत आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिथं डिझाईन पण करू शकता। हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे असे दोन्ही साईडचे मी कट करून घेतले आहेत। स्टोन चेन वापरली आहे मी। फॅब्रिक ग्लूच्या मदतीने ती आपल्याला इथं चिटकवून घ्यायची आहे मोराच्या दोन्ही मोरांना। हे अशा प्रकारे एकदम त्यांचे बॉर्डर करायचे आहे त्याची आपल्याला। हे माझी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या मोराला पण आपल्याला स्टोन चेन लावून घ्यायची आहे। ही मी इथं लावून घेतलेली आहे दोन्ही साईडला। त्यानंतर इथं बॉल चेन घेतली आहे मी रेड कलरची। हा त्यांच्या चेहऱ्याच्या तिथं चोच असते तिथं हे करायचं आहे आपल्याला, कट करून घ्यायची आहे त्या साईडची आणि ती इथं चिटकवून टाकायची आहे आपल्याला। हे अशा पद्धतीने त्या साईडने स्टोन चेन पण मी इथं हे केलेली आहे। आणि त्यानंतर जो ग्रीन कलरचा पार्ट आहे आपला त्यामध्ये मी इथं स्टोन चेन आणखीन लावून घेत आहे। हे अशा प्रकारे आपल्याला त्या साईडचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। नंतर हे असेच त्यांना पूर्ण ते कव्हर करून घ्यायचं आहे आपल्याला। हे अशा प्रकारे हे असे दोन्ही साईडचे मी करून घेतलेले आहेत। हे स्टोन चेन मी चिपकवून घेतलेले आहेत तिथं। त्यानंतर मी ह्या राऊंडमध्ये आता मी ड्रॉप शेपचे आपले सर्कलमध्ये जे स्टोन मिळतात ते इथं मी यूज करत आहे, गोल्डन आणि रेड कलरचे। तेही आपल्याला अधोमध इथं चिटकवून घ्यायचे आहेत आणि मी एक लाईन सोडून एक लाईन हे करत आहे। आणि हे अशा कलरचे मी पॅच तयार केलेले आहे ड्रॉप
तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांचे कलर वगैरे घेऊ शकता। आणि जो पिंक कलरचा जो मी इथं ट्रायंगलचा चिटकवून घेतला होता त्याच्यावरती हे इतकं व्यवस्थित मला दिसत नव्हतं, म्हणून मी इथं गोल्ड कलर चेंज करून घेतला आहे त्याचा। मी इथं गोल्ड कलर लावलेला आहे, तो कलर मला नाही आवडला म्हणून मी तो चेंज केला। त्यानंतर मी इथं छोटे राऊंड शेपचे ब्लू कलरचे स्टोन लावत आहे। आणि हे नंतर आपली बॉल चेन आहे, ती पण मी इथं लावून घेतली आहे मी गोल्डन कलरची। त्यानंतर हे आपले ग्रीन कलरचे स्टोन आहेत, थोडी साईज मोठी आहे याची, ते लावून घ्यायचे आहेत आपल्याला इथं। आणि त्या साईडने मी पर्पल कलरची बॉल चेन लावत आहे। हे अशा प्रकारे तुम्ही डिझाईन तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। हे माझे झालेले आहेत आणि इथं मी हाफ पर्ल लावलेले आहेत आणि सेंटरमध्ये एक मोठा पॅच लावलेला आहे मी। हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। हा पार्ट आपला इथं कंप्लीट झालेला आहे आणि त्या तुराला पण मी पॅच लावून घेतलेले आहेत। हे अशा प्रकारचे, याला आपल्याला सुकू द्यायचं आहे आता। आणि इथला पण मी जो ब्लू होता तो मी काढून त्या ठिकाणी गोल्डच लावलेला आहे, दोन्ही मॅचिंग केलेला आहे। त्यानंतर जो सर्कलमधला पार्ट होता ना आपला, तोच आता इथं करायचा आहे आपल्याला रिपीट। हेच डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं डिझाईन करू शकता। जो फ्रंटचा बॉक्सचा येतो ना भाग, तो आहे हा इथं। हे झालं आहे। थोडा वेळ आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि जिथं वरच्या साईडनं मी हे करत आहे इथं बॉल चेन लावून घेत आहे आपल्याला। जेणेकरून ते ग्लिटर शीटचा भाग आपला दिसला नाही पाहिजे। हे अशा प्रकारे लावून घेतले आहे मी इथे।
आणि हा इथं ओपन स्पेसला मी फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे आणि त्यानंतर ह्या बॉक्सला आपल्याला इथं चिकटवून टाकायचं आहे. आपल्याला थोडा वेळ आपल्याला इथं प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून पूर्ण टोटल एकदम चिकटला जाईल, तो साईज खालीवर नाही होणार. हे अशा प्रकारे आणि ओव्हरनाईट याला ठेवून द्यायचं आहे. सुकल्यानंतर मगच याला हे करायचं आहे आपल्याला. हे आपलं इथं सिंहासन रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. तुम्ही वाटल्यास साईडनं लोड पण ठेवू शकता यांच्या. हे टोटल असं झालेलं आहे सिंहासन. आणि तुम्ही याची साईज कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. हे अशा प्रकारे लोड ठेवले आहेत मी इथं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे तुमचे आभार. पहा किती छान दिसत आहे. आपण अगदी टाकाऊ वस्तूपासून काहीतरी उपयोगी वस्तू बनवू शकतो.